नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत देअर शाल बी आणि देअर विल बीचा वापर कसा केला जातो ते. आता शाल बी विल बी आल्यावर आपल्याला कळतंच की ही जी वाक्य असतात ती भविष्यकाळाची असतात, फ्युचर टेन्सची असतात. चला तर मग आता आपण डिटेल्समध्ये पाहू. बघा, शाल बी विल बीचा वापर भविष्यकाळात केला जातो आणि पण देअर वापरून क्वचितच याचा वापर होतो. पण या प्रकारची वाक्य म्हणजे देअर वापरून जी वाक्य बनवली जातात, शाल बी विल बी, ही जास्त प्रमाणात वापरली जात नाही. क्वचितच त्याचा उपयोग केला जातो, पण आपल्याला ती पाहावी लागतात कारण ती पण खूप महत्त्वाची असतात. चला तर मग आता आपण डायरेक्टली वाक्याला सुरुवात करू, म्हणजे बघू कुठल्या प्रकारची वाक्य आहेत ती. देअर शाल बी अँड देअर विल बीची महत्त्वपूर्ण वाक्य. आता पहिलं वाक्य बघू. या धोरणात काही बदल होणार नाही. पहिलं वाक्य बघू. या धोरणात काही बदल होणार नाही. वाक्य ना, देअर विल बी नो चेंज इन दिस पॉलिसी. देअर विल बी नो चेंज इन दिस पॉलिसी. इथे लक्षात घ्या, निगेटिव्ह सेंटेन्स आहे त्यामुळे नो आलेला आहे, निगेटिव्ह वर्ड्स आलेला आहे. चेंज म्हणजे बदल आणि धिस पॉलिसी म्हणजे या धोरणामध्ये. वाक्य आहे देअर विल बी नो चेंज इन धिस पॉलिसी. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड दुसरं. एक वेळ येईल जेव्हा तुला पश्चाताप होईल. एक वेळ येईल जेव्हा तुला पश्चाताप होईल. वाक्य आहे ना, देअर विल कम अ टाईम वेन यू विल रिपेंट. देअर विल कम अ टाईम वेन यू विल रिपेंट. वाक्य बघा, पश्चाताप होणे म्हणजे रिपेंट होणे. रिपेंटला पश्चाताप म्हटलं जातं. आणि विल कम अ टाईम म्हणजे एक टाईम येईल, कारण भविष्यकाळ असल्यामुळे विल वापरलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून वाक्य झालेलं आहे देअर विल कम अ टाईम वेन यू विल रिपेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं वाक्य. उद्या जोरदार वारे वाहतील. उद्या जोरदार वारे वाहतील. वाक्य ना, देअर शाल बी स्ट्रॉंग विंड्स टुमारो. देअर शाल बी स्ट्रॉंग विंड्स टुमारो. विंड्स म्हणजे वारे आणि टुमारो म्हणजे उद्या. स्ट्रॉंग म्हणजे जोरदार, असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर चौथं वाक्य. घाई होणार नाही. घाई होणार नाही. वाक्य आहे ना, देअर विल बी नो हरी. देअर विल बी नो हरी. आता नो कशाला वापरलं ते आपल्याला कळतंच, कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारार्थी वाक्य आहे, म्हणून नो वापरलेलं आहे. म्हणून वाक्य झालेलं आहे देअर विल बी नो हरी. त्याच्यानंतर पाचवं वाक्य. लिफ्ट असेल का. लिफ्ट असेल का. हे वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. वाक्य ना, विल देअर बी ॲन एलिव्हेटर. विल देअर बी ॲन एलिव्हेटर. लक्षात घ्या, एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट आणि एन वापरलेलं आहे कशाला, कारण ई आहे, स्वराच्या अगोदर एन वापरलं जातं. स्वर माहीत असणारं तुम्हाला AEIOU हे स्वर आहेत. आता आपण वाक्याकडेच वळू. विल देअर बी ॲन एलिव्हेटर अँड क्वेश्चन मार्क, कारण प्रश्नार्थी वाक्य आहे. हो की नाही उत्तर असल्यामुळे प्रश्नार्थक सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब्सने सुरुवात झालेली आहे विल. त्याच्यानंतर देअर आणि त्याच्यानंतर बी अँड इलेव्हेटर अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट. तेथे कोणीही नसेल. तेथे कोणीही नसेल. वाक्य ना, देअर विल बी नो बडी देअर. देअर विल बी नो बडी देअर. नो बडी म्हणजे कोणीही, कोणीही नसेल.
त्याच्यासाठी नोबडी वापरलेला आहे. तेथेसाठी देअर वापरलेला आहे. देअर विल बी नोबडी देअर. इथे लक्षात घ्या निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण इथे नोबडी आलेला आहे. लक्षात घ्या कुठकुठले शब्द येतात निगेटिव्हसाठी. नॉट येतं, नो येतं, नोबडी येतो, नथिंग येतं, नेव्हर येतं. यापैकी कुठलेही शब्द निगेटिव्ह वाक्यामध्ये वापरले जातात. त्याच्यामुळे फक्त नो असेल किंवा नॉट असेल तरच ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे असं नाही. हे शब्द आले तरी पण ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं. त्याच्यानंतर 7वं वाक्य. खूप पैसे असतील. खूप पैसे असतील. वाक्य आहे ना देअर विल बी अ लॉट ऑफ मनी. देअर विल बी अ लॉट ऑफ मनी. असतील भविष्यकाळ आहे म्हणून इथे काय विल वापरलेलं आहे बी आणि लॉट ऑफ मनी म्हणजे खूप पैसे. त्याच्यानंतर नेक्स्ट. कोणतीही अडचण येणार नाही. कोणतीही अडचण येणार नाही. वाक्य आहे ना देअर वॉन्ट एनी प्रॉब्लेम. देअर वॉन्ट एनी प्रॉब्लेम. इथे पण निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे वॉन्ट वापरलेला आहे आणि एनी प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य. टेबलावर एक पुस्तक असेल. टेबलावर एक पुस्तक असेल. वाक्य आहे ना देअर विल बी अ बुक ऑन दी टेबल. देअर विल बी अ बुक ऑन दी टेबल. ऑन दी टेबल म्हणजे टेबलावर असेल म्हणून विल बी वापरलेला आहे आणि पुस्तक म्हणजे बुक आणि एक बुक म्हणून अ बुक केलेला आहे. देअर विल बी अ बुक ऑन दी टेबल. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य. क्लिनिकमध्ये डॉक्टर असेल का. क्लिनिकमध्ये डॉक्टर असेल का. हे पण क्वेश्चन सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यामुळे विलने सुरुवात झालेली आहे बघा. विल देअर बी अ डॉक्टर इन द क्लिनिक. विल देअर बी अ डॉक्टर इन द क्लिनिक आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. हो किंवा नाहीच उत्तर आहे त्याचं. त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापद ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य. यशाची थोडीशी आशा असेल का. यशाची थोडीशी आशा असेल का. वाक्य आहे ना विल देअर बी विल देअर बी लिटल होप ऑफ सक्सेस. विल देअर बी लिटल होप ऑफ सक्सेस अँड क्वेश्चन्स मार्क. कारण यशाची थोडीशी आशा असेल का. हो किंवा नाही उत्तर आहे. त्याच्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात झालेली आहे म्हणून विल वापरलेलं आहे. विल देअर बी लिटल होप ऑफ सक्सेस अँड क्वेश्चन्स मार्क. इथे होप म्हणजे आशा, थोडीशीसाठी लिटल आणि यश म्हणजे सक्सेस. त्याच्यानंतर 12वं वाक्य. या मोठ्या तलावात बरेच मासे असतील. या मोठ्या तलावात बरेच मासे असतील. वाक्य ना देअर विल बी मेनी फिश इन धिस बिग लेक. देअर विल बी मेनी फिश इन धिस बिग लेक. इथे पण असतील म्हणजे भविष्यकाळ आहे त्याच्यामुळे विल बी यूज केलेला आहे. मेनी फिश म्हणजे बरेच मासे आणि इन धिस बिग लेक म्हणजे या मोठ्या तलावात. वाक्य झालेलं आहे देअर विल बी मेनी फिश इन धिस बिग लेक. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. उद्या हलका पाऊस पडेल. उद्या हलका पाऊस पडेल. वाक्य ना देअर शाल बी अ लाईट रेन टुमारो. देअर शाल बी अ लाईट रेन टुमारो. इथे शाल बी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर लाईट रेन म्हणजे हलका पाऊस. हलकासाठी लाईट रेन वापरलेला आहे आणि उद्यासाठी टुमारो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य. या हॉटेलमध्ये 50 खोल्या असतील. या हॉटेलमध्ये 50 खोल्या असतील. वाक्य ना देअर विल बी 50 रूम्स इन धिस हॉटेल. देअर विल बी 50 रूम्स इन धिस हॉटेल. इन धिस हॉटेल म्हणजे या हॉटेलमध्ये अँड 50 रूम्स मीन्स 50 खोल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं वाक्य. उद्या खरेदी केंद्रावर बरेच लोक असतील. उद्या खरेदी केंद्रावर बरेच लोक असतील. वाक्य ना देअर विल बी अ लॉट ऑफ पीपल ॲट दी शॉपिंग सेंटर टुमारो. देअर विल बी अ लॉट ऑफ पीपल ॲट दी शॉपिंग सेंटर टुमारो. इथे पण लॉट ऑफ पीपल म्हणजे बरेच लोक आणि शॉपिंग सेंटर म्हणजे खरेदी केंद्र आणि टुमारो म्हणजे उद्या. अशा प्रकारे ही 50 सेंटेन्स आहेत शाल बी विल बीची वापरून. 15च दिलेले आहेत कारण मोस्टली
जास्त आपण ही यूज करत नाही. देअरसोबत जास्त यूज करत नाही. तरी पण प्रॅक्टिस व्हावी, आपल्याला कळावी म्हणून ही वाक्य दिलेली आहेत. पण वाक्य इग्नोर करू नका, खूप महत्त्वाची आहे. दैनंदिन व्यवहारात आपण या वाक्यांचा समावेश करतो, आपल्याला बोलावी पण लागतात. त्याच्यामुळे इग्नोर करू नका, व्यवस्थित वाचा. त्यांची रचना काय आहे ते लक्ष देऊन पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा. इथे तुम्हाला रचना कळलेलीच असेल. रचना स्ट्रक्चर काय असतं ते देअर असतं प्लस शाल बी प्लस जो काही रिमेनिंग पार्ट्स असेल तो आणि फुल स्टॉप. आणि अजून रचना असते विल बीची, ती पण तशीच आहे. देअर प्लस विल बी प्लस जो रिमेनिंग पार्ट्स असेल म्हणजे उरलेला पार्ट असेल तो आणि लास्टला फुल स्टॉप. ही विधानार्थी वाक्याची असेटिव्ह सेंटेन्सची ज्यावेळी क्वेश्चन सेंटेन्स येतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येतो, त्यावेळी काय होतं, पहिल्यांदा येतं सहाय्यकारी क्रियापद म्हणजे विल किंवा शाल असेल ते, त्याच्यानंतर येतो कर्ता देअर असेल तो, त्याच्यानंतर येतं बी आणि त्याच्यानंतर जो काही रिमेनिंग पार्ट्स असतो तो येतो आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क येतं. त्यामुळे लक्ष देऊन करा, त्या रचना लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, तिथे तुम्ही आम्हाला भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज पण आहे, स्मिताचा भाऊ. आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण उपलब्ध आहोत, अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे पण बरीचशी माहिती दिलेली आहे आणि तुमची प्रॅक्टिस पण तिथे होऊन जाईल. चला तर मग आपण आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.